Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. कन्सेप्ट ऑफ लाईफ एनर्जी. मी खूप दिवसापूर्वी हा विषय ऐकला होता, ज्याच्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट विकत घेताय किंवा काहीही घेताय, त्या गोष्टीसाठी तुम्ही पैसे देताय का अजून काही वेगळं देताय, याच्यावरतीचा हा कन्सेप्ट आहे. सो लाईफ एनर्जी कोणत्या गोष्टीला तुम्ही किती देताय, ती तेवढी दिली पाहिजे का, हे स्वतःला प्रश्न विचारून जर आपण केलं तर आपण खूप साऱ्या गोष्टी अवॉइड करू शकतो आणि एक बेटर जीवन जगू शकतो. ती लाईफ एनर्जी काय आहे ते आपण समजून घेऊयात. वस्तू विकत घेताना आपण पैसे नाही तर लाईफ एनर्जी देतो आणि ती दिली पाहिजे का नाही, याच्यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. लाईफ एनर्जी म्हणजे नक्की काय हे पहिलं समजून घेऊ आणि खरंच आपण तेवढी लाईफ एनर्जी प्रत्येक ठिकाणी दिली पाहिजे का याचा आपण विचार करू. व्हॉट आर यू गिव्हिंग टू बाय एनिथिंग. तुम्ही एखादी गोष्ट विकत घेता, त्यासाठी तुम्ही काय देता. तर बरीचशी लोक उत्तर देतात की आम्ही पैसे देतो. पण माझं किंवा या कन्सेप्टचं म्हणणं असं आहे की यू आर नॉट पेईंग द मनी, यू आर पेईंग समथिंग एल्स. दुसरं काहीतरी तुम्ही देता. मग दुसरं काय देता. यू आर नॉट गिव्हिंग मनी, यू आर गिव्हिंग टाईम. ही कन्सेप्ट काय म्हणते की तुम्ही एखादी गोष्ट विकत घेताना पैसे देत नाही तर वेळ देता. आणि वेळ ही फार अमूल्य गोष्ट आहे. म्हणजे यमदूत आले तुम्हाला न्यायला आणि तुम्ही जर म्हटले की लाईफ टाईम एवढं कमवलं, सगळंच तुम्हाला घर गाडी सगळं देऊन टाकतो, मला एक 4-5 तास किंवा 10 तास द्या, तर मला नाही वाटत की तुम्ही तो वेळ खरेदी करू शकाल. हे अनमोल अशी गोष्ट तुम्ही देत असता कोणतीही गोष्ट विकत घेताना. तर पैसे देत नाही आपण, तर काय देतो, वेळ देतो. आणि मग आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे की खरंच वर्थ आहे का तेवढा वेळ त्या गोष्टीसाठी देणं तुमच्या आयुष्यातला काढून. हाऊ मच टाईम यू आर स्पेंडिंग फॉर एनिथिंग यू बाय. मग तुम्हाला हे गणित करायचं की किती टाईम तुम्ही कोणती गोष्ट विकत घेताय त्याला बाय करण्यासाठी देताय. आणि त्यासाठी ही कन्सेप्ट येते ज्याला म्हणतात लाईफ एनर्जी. सो आस्क युअर सेल्फ, इज दॅट वर्थ. जे तुम्ही देताय ते खरंच वर्थ आहे का, खरंच तेवढी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का तेवढं ते बाय करण्यासाठी. सो एक एक्झाम्पल घेऊयात की तुम्ही कार विकत घ्यायचा विचार करताय, तर मग तुम्ही लाईफ एनर्जी कशी कॅल्क्युलेट कराल हे समजून घ्या. समजा तुम्हाला कार घ्यायची आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही किती वीकमध्ये किती दिवस काम करता. साधं सोपं, समजा 7 दिवसाचं वीक आहे, तुम्ही 5 दिवस काम करता, 6 दिवस काम करा, वॉट एव्हर. किती तास काम करता वीकमध्ये, दिवसात किती तास डिवायडेड बाय गुणिले इंटू जेवढे दिवस आहेत तेवढं करा. त्याच्यानंतर तुम्हाला ते तास मिळतील. वीकली किती तास, मग महिन्याचे किती तास, आणि मग किती पैसे तुम्ही त्या हप्त्यात किंवा महिन्यात कमवता. किती तास काम करता आणि किती पैसे तुम्ही कमवता. समजा महिन्याला तुम्ही समजा 8 तास काम करताय आणि तुम्हाला 90,000ची सॅलरी आहे. 30 दिवसात तुम्हाला 90,000 रुपये मिळत आहेत, वॉटेवर जे काय. मग तुम्ही तासाला किती असं काढायला लागेल. मग साधारणपणे 10 दिवसाला 30,000 रुपये, दिवसाला 3,000 रुपये, आणि मग तासाला 8-32 म्हणजे एक साधारणपणे 8-32 मध्ये 400 रुपये समथिंग. तर तुम्ही तासाला 400 रुपये समथिंग कमवता, और लेस दॅन दॅट. ते तसं गणित करायला लागेल. आणि व्हॉट इज युअर अर्ली अर्निंग. मग तुम्हाला काय करायला लागेल, तासाचं कमाई काढायला लागेल. मग तुम्ही कार विकत घेताय, कार प्राइस डिवायडेड बाय तुमचे जे काही तासाचं अर्निंग आहे ते करायला लागेल. म्हणजे तुम्ही तेवढे तास ती कार घेण्यासाठी स्पेंड करता. मग तेवढे तास म्हटल्यानंतर किती महिने किंवा किती वर्ष होतात. समजा मी 10 लाख रुपयाची कार घेतोय, माझं उत्पन्न महिन्याला किती आहे, समजा 1 लाख रुपये, तर 10 महिने देतोय का मी, नाही. मग खाण्यापिण्याचे पैसे बाजूला, जे नेसेसिटी आहे, नेसेसिटीचा खर्च, कारण ते लाख रुपये कमवण्यासाठी नेसेसिटीचा खर्च करायला लागेल, जे काही रोटी कपडा मकान आहे वॉटेवर. नेसेसिटीचा खर्च आपण बाजूला काढणार आणि मग त्याच्यानंतरचे पैसे मग साधारणपणे आपण 4 वर्ष आपल्या आयुष्यात लिहितो. खरंच मग वर्थ आहे का ते 4 वर्ष 5 वर्ष देणं. किंवा घर विकत घेतो, किती वर्ष जाणार, किती वर्ष लाईफ जे काही एनर्जी आहे ते आपण स्पेंड करणार. साहेब जर अशी गणितं केली की मी आयफोन विकत घेतोय 1.5-2 लाखाचा, खरंच एवढे तास, जो फोन काही दुसरा वापरला तरी 30,000वाला तेच फिलिंग किंवा तेच सगळे आउटपुट देणार आहे. मग हा घेणं किती गरजेचं आहे. लोकांना दाखवण्यासाठी जे काही ड्रेस मी विकत घेतोय 10,000 रुपयाचा, तर किती तास मी देतोय त्यासाठी, आणि खरंच ते वर्थ आहे का. सो हा जो कन्सेप्ट आहे हे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वापरणं, हाऊ मेनी मंथ, हाऊ मेनी इयर्स तुम्ही देताय त्यासाठी, स्पेंड करताय त्या कारसाठी, याचा विचार करा. आणि खरंच ते वर्थ आहे का हे जर तुम्ही विचारलं आणि जर तुम्हाला ते वर्थ वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही ते करा. आणि जर ते वर्थ नसेल तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवॉइड करू शकता. आणि खरंच कितीतरी गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये घेत असतो, त्यासाठी बॉसच्या शिव्या खात असतो, कलिगचं
पिना मारलेले सहन करत असतो, ट्रॅव्हलिंग करत असतो, जीव मुठीत घेऊन त्या ट्रॅफिकमध्ये फिरत असतो, कितीतरी गोष्टी आपण हे सगळं करत असतो आणि तो सगळ्या त्रासातनं कमवलेला पैसा किती चांगल्या पद्धतीने आपण वापरला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तर ही गोष्ट तुम्ही स्वतःच्या डोक्यात बिंबवा की आपण कोणतीही गोष्ट विकत घेताना पैसे देत नाही, तर आपण लाईफ एनर्जी किंवा आपण टाईम देतो. खरंच तेवढा टाईम देणं गरजेचं आहे का, असा प्रश्न तुम्ही नक्की स्वतःला विचारा. लाईफ एनर्जी नावाचा जो कन्सेप्ट आहे तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. विषय जर आवडला आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये याला इम्प्लिमेंट कराल अशी अपेक्षा ठेवतो. व्हिडिओ शेअर करा नका करू, लाईक करा नका करू, इम्प्लिमेंट करा एवढीच विनंती करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.